वागणं शिकवू नकोस कुंदा. अगं मी कसं वागावं हे तुझ्यापेक्षा मला चांगलं कळते. हो पण एवढं राग येण्यासारखं काय बोलली मी तुम्हाला? अगं ते तू तुझ्या मनालाच विचार तू काय बोललीस ते. आणि यापुढे तुझ्याबद्दल तुझ्या कुठल्याही गोष्टीबद्दल मला काही सांगू नकोस. मी कोणीच नाही का तुमची? तू माझी बायको आहेस हे मला माहिती आहे, पण तुझे हे शहाणपणाचे धडे मी ऐकून घेणार नाही. बायकोने बायकोसारखंच वागावं. उगाच लोकांची मक्तेदारी करून नवऱ्याला शहाणपणाचे धडे शिकवू नये. म्हणे आले तुम्ही कसे वागता, दारू पिऊन येता, रात्री उशिरा येता, त्यामुळे तुझं काही कमी झालं का? काय बोलू मी आता? अहो पण हे चांगलं आहे का? अगं चांगल्या वाईटाचा विचार करायला मी समर्थ आहे. तू काळजी करू नकोस. आणि एक बजावून ठेवतो, यातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल तात्यांच्या कारणावर कुठलीही गोष्ट आपल्या कामा नये. आणि गेली तर तू आहेस आणि मी आहे म्हणून पुन्हा एकदा सांगते की तात्याने यांचं काही कळतं का नाही. असं रागावू नका हो. पण एक विचारू तुम्हाला? मला काही विचारू नकोस. तुझं मला काही ऐकायचं नाही. आणि तुझ्यासोबत खूप बदल झालेला दिसतोय. हल्लीची कुंडा आणि पहिल्यातली कुंडा याच्यात खूप फरक दिसू लागला आहे. तुझ्या या वागण्यावरून असं वाटतं की लग्न करून तुझ्याबरोबर बसलो मी. काय बोलताय हे? खरंच माणूस काही चुकलं असेल तर माफ करा, पण असं टाकून बोलू नका हो. या अभागिनीचा उद्धार केलाय तुम्ही. जर त्यावेळी तुम्ही मला आधार दिला नसतात, माझ्याबरोबर लग्न केलं नसतं, तर ही कुंधा कधीच कुणातरी चांदण्याची शिकार झाली असती. नाहीतर या जगातून कायमची नाहीशी तरी झाली असती हो. बस पुरे झालंय तुमचं रडगाणं. मग बायकांचं रडणं म्हणजे एक शस्त्र बनून राहिलंय. आपला पराभव होतोय असं दिसतात, करायची सुरुवात करायला. हे अश्रू नाटकी नाही तो, अगदी मनापासून सांगते. तुझ्या या अश्रूंचा विचार करायला वेळ आहे कुणाला? येतो मी. आणि हो, आज तात्या येणार आहे बोरवलीवरून, तेव्हा यातलं त्यांना काही कळता कामा नाही. या 2 दिवसात ज्या काय गोष्टी घडल्या त्या तात्यांच्या कानावर जाता कामा नाही. येतो मी. लवकर या, घरात कोणी नाही म्हणून सांगते. का तुला कशी धाड बनली आणि तुला कोण खातोय? अगं हे भरलेलं मैदान, ह्या मैदानात एक घर, आजूबाजूला चांगली वस्ती, आणि ह्या वस्तीमध्ये तुला भीती वाटते? हा भीती वाटते? अगं वेशेच्या भासातून पडून आणलीस तेव्हा तुला भीती नाही वाटली? काय भीती वाटली? आणि आता तुला भीती वाटते? हा भीती वाटते तुला? येतो मी. सुशीला तुम्ही आठवण करून दिलीत मला. मग माझ्यासारखी अभागिनी मीच. या घरात आले लक्ष्मीचा साथ जगून. पण सुशील हल्ली असे का वागतात तेच कळत नाही. त्यांचं ते तरेवाईट वागणं, बोलणं, रात्री अपरात्री दारूच्या नशेत घरी येणं. पूर्वी सुशील असं नव्हते, पण आजच का व्हावं असं? पुन्हा चांडाळाची पापी नजर लागली. माझ्या संसाराला कुणाच ठाऊक.
सुनबाई, रे सुनबाई, रडतेस तू? अगं काय झालं? कुणी काही बोललं का तुला? नाही, कोणी काही बोललेलं नाही. अगं मग तुझ्या डोळ्यात अश्रू का? कुठे सहजच आईची आठवण आली मला. गोरी, आई नसलेल्यांचा जीव कासावीस होतो याची कल्पना आहे मला. हे बघ, तू काहीतरी माझ्यापासून लपवून ठेवतेस. तू खोटं बोलतेस. खरं सांग, सुशील काय तुला बोलला का? सुशील ते तर काहीच बोललेले नाहीत मला. आता मग तू अशी भांबावलेली का? मम्मीची कसं सांगू तुम्हाला? अगं सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे? अगं तुझ्या चेहऱ्यावरून सगळ्या गोष्टी आल्याच माझ्या लक्षात. नक्कीच तुला सुशील काहीतरी बोलला असणार. अगं भांडण झालंय का तुमचं? मला सांग थोडी. अगं मी त्याची चांगली कान उघडणी करतो. काही नाही मामाजी, खरंच काहीच झालेलं नाही. भांडण तर मुळीच झालेलं नाही. काय झालंय काय तात्या? राजू, मी आता आलो तेव्हा आपली सुनबाई तर रडत होती. अरे कारण विचारलं तिला, पण ती काही बोलली नाही. हल्ली तो दारी पिऊन घरात अशी नको ती व्यसन लागली त्याला. ते 4 दिवस अगदी बेहोश होऊन घरी येतो आणि बहिणीजवळ म्हणतो. म्हणजे असं झालं तरी काय? मला माहिती आहे का, गेले 4 दिवस सुशीलने खूप गोंधळ घातला या घरात. खरं म्हणजे मला सुद्धा आवडलं नाही. कमाल झाली. अरे काय सांगतोस काय? इथपर्यंत मजल गेली त्याची. प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी आपल्याला थांबवायला पाहिजे.
नाहीतर सुशील कुठेतरी वाहत जाणार या नको त्या घटना पाहिजे. अरे पण तू त्याला काही बोलणार नाहीस? बोलतो, पण त्याने माझा सुद्धा अपमान केला. तू नको ते माझ्या भानगडीत अजिबात पडू नकोस असं म्हणाला. मी विचार काय बोलला, मी त्याचा आश्रित, त्याने आधार दिला म्हणून मी इथे आलो. ज्या वेळेला त्याचं बोलणं अगदी असह्य झालं ना, तेव्हा सरळ मी बाहेर निघून निदान त्यावेळी तरी गप्प राहिल्याशिवाय पर्याय नव्हता. हे बघ राजू, यापुढे आपण शांत बसून चालणार नाही. त्याच्या या स्वय वागण्याला आपण आळा घातला पाहिजे. नाहीतर काय होईल या संसाराचं काही सांगता येत नाही. त्या दिवशी टाकून बोलला आणि शेवटी त्याने स्पष्ट सांगितलं, कुणी शांतपणा शिकू नका मला. राहायचं असेल तर राहा, नाहीतर दुसरीकडे आपली सोय पहा. मी तर काय बोलू लागलो. बरं आता गेलाय कुठे तो? कंपनी? मी चौकशी केली तात्या. दिवसभर तो रमी क्लब मध्ये असतो आणि रात्रीचा बिअर बार मध्ये झोपायला असतो. हे बघ, त्याच्यावर आणखी कोण कोण असतात? ज्यांना आपल्या पायचानाजवळ जर उभं करू नये ना, अशी माणसं, गुंड आणि मवाल. तू बोलवतोस त्यांना? अरे नाव काय त्यांची? चांगलाच ओळखतो, पराग आणि जीवन. जीवन म्हणजे आपली सुनबाई ज्याच्याकडे लहानाची मोठी झाली तो? होय, तोच तो. त्याने मला सुद्धा धमकी दिली. त्याच्या धमकीला घाबरून आपल्याला चालणार नाही. बरं त्या रमी क्लबचा तुला काही पत्ता वगैरे ठाऊक आहे? माहिती आहे मला, चला दाखवतो तुम्हाला. हे बघ, तू तो क्लब मला दाखव आणि तू परत इथं ये. पुढं काय करायचं ते मी बघतो. चला चल. बाई, अगं ये सुनबाई, हे बघ आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. सुशील इथं आला तर त्याला थांबायला सांगितलं. चल राजू. नमस्कार विशेष कुंदा सावंत. राग मुजुमदार. ओळख पटली असेल तर बसायला हरकत नाही. बसू का? कशाला आले इथं? कशाला? मला वाटलं हा प्रश्न तू मला विचारू नकोस. माझी प्रतिज्ञा पूर्ण होईपर्यंत मी इथे येणारच आहे. बरं, कसं काय चाललंय तुमचं वैवाहिक जीवन? पूर्वीसारखं अगदी सुखात चाललंय. वा, छान, आनंद आहे. मरणाची भीती जशी मृत्यूला जवळ आणते, तसंच दुःखाचं वर्णन सुद्धा दुःखाला जवळ आणतं. काय म्हणायचंय तुला? म्हणणार काय? अगं किती छान वर्णन केलंस तू तुझ्या वैवाहिक जीवनाचं. पराग, का छळतोस तू मला? अगं भलतंच काही बोलू नकोस. आणि तुला छळायचं मला काय कारण? तू काय केलंस माझं? अगं मी सहज चौकशी केली तुझी, माझ्या मित्राची, म्हणजे जीवनची बहीण म्हणून. मी चांगली ओळखते तुला पराग. इथं काय घडतं याची पूर्ण जाणीव आहे तुला, तरी मुद्दाम विचारायला आलास इथं. यापुढे काय करणार आहेस तू माझं? काय करणार तुझं? माझी प्रतिज्ञा पूर्ण होईपर्यंत या जगाचा निरोप घेणार नाही मी. शिवाय कोण आलंय ते अमरपण घेऊ. जो तो आयुष्य असेपर्यंत जगणार आहे, संपलं की जाणारच आहे. पण तू एक मात्र लक्षात ठेव, माणसाचे पाय जरी हरणाच्या गतीने धावले ना,
दैव त्याचा अचूक पारख करतच. नाहीतरी दैव कुणी थांबलंय परा. मी तुला एकच विचारते, माझ्या जागी जर तुझी बहीण असती तर असं वागला असता तुझ्यासोबत? तिच्या आयुष्याचं असं वैराण वापंट करायला तयार झाला असतास तू? प्रश्न थोडा नाजूकच आहे, तसा बुद्धीला विचार करणारा सुद्धा आहे. पण मी मात्र आता यावर काहीच बोलू शकत नाही. अगं या समाजात राहायचं असेल ना तर मनाविरुद्ध सगळं वागावं लागतं, मन मारून जबरदस्तीने. जसं तुझ्या बाबतीत आहे, जरी तुझं दुःख पाहणं अशक्य झालं तरी डोळे मिटून तुला दुःखाचा जरी लोटणार आहे मी. काय गुन्हा केलाय तुझा? तर आहे माझ्याकडे. फक्तच बोल नकोस. अगं तू मेल्यानंतर मला माझी इच्छा कशी पूर्ण करता येणार आहे? तू जिवंत असेपर्यंत मरणाच्या यातना मला तुला द्यायच्या आहे. क्षणोक्षणाला तुला आठवण करून द्यायचे. पण मी काय गुन्हा केलाय तुझा? फक्त गुन्हाच काय, माझा काळीच रक्तबंबाळ केलायस तू. माझ्या मनावर जबरदस्त आघात झालाय तुझ्या नकारामुळे. अगं जन्मभर सोबत करण्याचं धाडस मी केलं आणि तुझ्यावर मी नजर वर करून सुद्धा पाहिली नाही. फक्त मी तुझ्याकडे हात मागितला, पण तू मला नकार दिलास. आणि नकार नाही केलास तर पुन्हा माझा अपमान केलास. त्यात माझी काय चूक झाली? माझ्या मनाला न पटणारी मी गोष्ट केली नाही. मला न आवडणाऱ्या गोष्टीला मी विरोध केला. बोल, एकदम मान्य. तू विरोध केलास, पण माझ्या भावनांचा, माझं मन दुखावलं गेलं. अगं माझ्या मनावर जबरदस्त आघात झाला. माझी स्वाभिमान दुखावला गेला. याचा विचार केलास तू? तुझ्याबद्दल विचार करण्याची मला गरजच काय आहे? अगं त्यावेळी योग्य विचार केला असतास ना तर आज ही वेळ तुझ्यावर आली नसती आणि मी सुद्धा वेड्यासारखा वागलो नसतो. अगं अगदी सुखाचा संसार झाला असता आपला. मग यापुढे तुझा विचार तरी काय आहे? हे आता दिसणारच आहे तुला. वाईट वाटतं त्या बिचाऱ्या सुशीलचं. अगं त्याच्यासारखा एका सुशिक्षित इंजिनियरचा आयुष्य बर्बाद होणार आहे. आणि याला कारण कोण? तू. अगं काय काय सज्जन माणसाचा बळी घेणार आहेस तू? माझं काहीही झालं तरी चालेल, पण परागच्या जीवाशी खेळू नको. सुशीलच्या जीवाशी खेळू नकोस रे. अगं तू खूप सांगशील का, पण तुझ्या विनवणीचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. अगं सगळं जग हसते बाहेर सुशीलला. का? त्याने काय केलंय कोणाचं? तुझ्या बरोबर लग्न केलंय. अगं इथेच तर चुकलाय तो. आयुष्याच्या सुखी जीवनाची पहिली पायरी चुकला तो. अगं एखाद्या रस्त्यावर पडलेल्या भिकाजी सोबत लग्न केलं त्याने. अशी इंजिनियर म्हणून बाहेर सर्व लोक चर्चा करत आहेत त्याची. आणि हे ऐकल्यापासून 8 दिवस सुशील दारूच्या नशेत आहे. क्लब मध्ये दिवसभर रमतोय. नोकरीवर जाण्याची इच्छा सुद्धा राहिली नाही आता त्याची. याला कारण तू आहेस. याला कारण तू आहेस पराग. तुझ्या सुशीलच्या विनाशाला कारण तू आहेस पराग. अर्ध बरोबर अर्ध चूक. तुझ्या विनाशाला कारण मी आहे हे बरोबर आहे, पण सुशीलच्या विनाशाला कारण तू आहेस. पुन्हा तू आहेस. आता तुला काय वाटलं तू सुशील बरोबर लग्न करून सुखी होशील, आपल्या आयुष्याला चांगले वळत लागेल. पण आयुष्य हा काही नाकासमोर वळलेला रस्ता नाही. अगं कितीतरी वळणे असतात त्याला. कुठल्याही वळणावर धोका असतोच आणि अपघात होण्याची शक्यताही असते. अगं याचा विसर पडलेला दिसतोय तुला.
मी तुझ्या पाया पडते रे. वाटल्यास तू माझा जीव घे, पण सुशीलच्या जीवाशी खेळू नकोस पराग. अगदी निष्पाप आहेत ते. माझं ऐक पराग, असं हट्टाला पेटू नकोस. अगं पुरुष ज्यावेळी एखाद्या हट्टाला पेटतो ना, तेव्हा तुझ्यासारख्या स्त्रीचे समजुतीचे परिणाम शब्द हे उपयोगी पडत नाहीत. त्यांना आळा हा घालावाच हवा. अगं जलवेळीचे काम हे फक्त पाण्याच्या प्रवाहाला कुणाला शोभा आणण्याचं असतं, पण तो प्रवाह जेव्हा पुरासारखा सैराबाईला धावावा लागतो, तेव्हा आवरण्याची दशा छिन्न विचिन्न होण्याची आवश्यकता असते. आणि माझ्यासारख्या जिद्दी आणि साहसी मुलासारख्या स्त्री ही केवळ शोभेची वस्तू आहे. उपभोगाचा हा विषय असतो. बरं, येतो मी. नमस्कार तुमचा सावंत. तेच नशिबात आहे यापुढे. जीवात जीव असेपर्यंत रडत राहायचं. बालपणापासून वाटायला आलंय ते. मीच कपाळ करंटी. जिथं जिथं सुख शोधण्याचा प्रयत्न केला, तिथं तिथं नशिबी आलं हे. आतापर्यंत जिथे आशेने पाहिलं, तिकडे निराशाच पदरी पडली. निराश होऊन कसं चालेल? माणसांना आपलं आयुष्य जास्तीत जास्त या जगात घालवायचं असतं. असं भावनांशी सगळं सोडून कसं चालेल? तुम्ही सुद्धा आता हे दुःख विसरा. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो. थोड्या दिवसात तुमच्या आयुष्यात सुख येईल नाही कशावरून? लहानपणापासून तुम्ही खूप दुःख भोगले आणि दारिद्र्यात जगले, हे माहिती आहे मला. त्या देवाचा आणि दैवाचा मी काय अपराध केलाय कुणास ठाऊक. म्हणून तर अशी जीवलेली थट्टा चालली आहे माझ्या आयुष्याची. काही चिंता करू नका. अहो सगळं काही जात्याचा गेले सुशिला येतील इतक्यात. गेले 8 दिवस सारखा छळवत म्हणलाय त्यांनी. नाही तसं टाकून बोलतात. कामावर नीट जात नाही. रात्री उशिरा घरी येतात आणि विचारल्यानंतर चिडून भांडायला सुरुवात करतात. त्या दिवशी त्यांनी तुमचा सुद्धा अपमान केला हो. माझ्या अपमानाचं काही नाही होता. तो अधिकारच आहे त्याचा. कित्येक वेळा त्याने माझ्या चुका सुधारल्या, पण एक वेळ त्याच्याकडून झालेली चूक मला सहन करायला पाहिजे. वाईट फक्त एवढाच वाटत की ज्याच्याकडे मी आदर्शाने पाहतो तो माझा देव, माझा सुशील, असं वेळासारखं का वाटू लागलाय? मला तर काही सुचत नाही. काय होणार आहे यापुढे कुणाच ठाऊक. सुशीलच्या स्वैर वागण्याला ना मीच जबाबदार आहे. माझ्या बरोबर लग्न केल्यामुळे समाजात थट्टा चालली आहे त्यांची. काय बोलतात? ओ, समाजाची पर्वा करावी ना ती दुबळ्या माणसाने. पण मी दुबळीच आहे हो, खरंच दुबळी आहे. अहो असं रडून सुशील सुधारणार थोडा. हे पहा, तात्याने चांगली कानवाली केली ना की येईल टाळ्या. मागणीचं ते ऐकतील असं वाटत नाही. सुंदर गुलाबाचं फूल मोठ्या हौशीने खोडायला जावं आणि हात लावता त्याच्या पाकळ्या खळकन गळून पडाव्या. तसंच झालं माझ्या आयुष्यात.
जायचं. अशीच्या दुःखाच्या वन्यात होरपळून जाणार आहे मी. दुसरा मार्गच नाही हो. माझा ऐकणार नाही घेऊन तुझे विचार मनातून काढून टाका. अगं उगीच मनाला लावून घेता तुम्ही. तात्या आहे, मी आहे, तुम्हाला काळजी करण्याचं खरंच कारण नाही. वा. छान, चांगला चान्स मिळाला दोघांना. सुशील, अरे काय बोलतोस तू रे? अरे शोभतं का तुला हे? अच्छा, मी जे बोलणार आहे ते शोभणार नाही आणि तुम्ही जे करता ते शोभणार आहे. सुशील, शुद्धीवर आहात ना तुम्ही? चांगलाच. आज दारू किंवा भांग पिऊन आलो नाही. मी माझ्या कानाने ऐकलं आणि डोळ्यांनी पाहिजे. काय पाहिलंस आणि काय ऐकलंस तू? माझ्या बायकोबद्दल बाहेर लोक काय बोलतात ते मी माझ्या कानाने ऐकलं. आणि सध्या चर्चा सुरू आहे माझ्या इतर मित्रांमध्ये राजू प्रधानबद्दल, माझ्या बंधुतुल्य माया करणाऱ्या राजू बद्दल. आज मी प्रत्यक्ष कानाने ऐकले. आतापर्यंत मी ऐकून होतो, पण आज प्रत्यक्ष मी डोळ्यांनी पाहिले. तुमचे रोमांच. काही बोलू नका, मी सुद्धा काही बोलणार नाही. अरे इतरांसारखा अखंड तांडव करणार नाही. कारण मोठ्याने ओरडून माझी बेबडून मी जगासमोर आणणार नाही. अरे खरं तर माझंच चुकलं. माझ्या चुकीची शिक्षा मलाच भोगावी लागणार आहे. तात्यांच्या शब्दाला किंमत देऊन हिच्याबरोबर लग्न केलं. माणुसकीच्या नात्याने राजूला मित्र म्हणून घरी घेऊन आलो. अरे इथेच चुकलं आणि इथेच फसलो मी. सुशील, अरे कसं सांगू तुम्हाला? अरे मी वहिनीची समजून घालत होतो. तुझ्या या अशा वागण्यामुळे ना किती त्रास होतोय त्यांना, आणि तिचं मी सांत्वन करत होतो. चार हिताच्या आणि धीराच्या गोष्टी सांगत होतो. याचा अर्थ मी वेगळा लावला असं तुला म्हणायचं का? अर्थात तुझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला हे सांगणं अयोग्यच आहे. कारण या राजूला तू घडवलंयस. पण आज माझ्यावर कसा आरोप होतोस? माझ्यावर तुझा विश्वास नाही सुशील? विश्वास अरे सध्या अस्तित्वात नाही, तोच फक्त विश्वास. अरे विश्वासाने कोणाच्याही गळ्यात मान टाकली तर चिडला जातो तो फक्त कळा. अविश्वासाच्या स्त्रीने. राजू, मी तुला दोष देत नाही. अरे दोष आहे तो माझ्या नशिबाचा. अरे हे जगच अशा विचित्र आहे. या जगात कोणालाही उपकार करू नये हेच खरं आहे. कारण या जगात माणसं एवढी विचित्र वागू लागले की अगदी सापासारखी वागू लागले. सापाला किती दूध पाजला तरी तो ओढतो तर विषय. तसेच माणसावर किती प्रेम केलं, माणुसकी केली तरी शेवटी करतात ते घालतात. जसा आज माझा झाला येत असतात. नका हो, असे जीव घेणारे बोल बोलून आम्हाला दोष देऊ नका. राजूभाऊ अगदी पवित्र आहेत. भावासारखी माया करतात ते माझ्यावर. राजू पवित्र आहे हे तू म्हणतेस. अगं असे नाही, मला सुद्धा तसंच वाटलं. म्हणून तर त्याला मी जवळ केलं. पण आता तो अपवित्र नाही हे कशावरून? कुंदा, माणसाला या जगात दोनच गोष्टी वाईट ठरवतात. ते म्हणजे एक पैसा आणि दुसरी स्त्री. आता याच्यातून जो सुटला तो शेवटपर्यंत पवित्र राहिला. नाहीतर शेवटी होतात गुलाम म्हणून आणि शेवटी डोळे असून नको ते करतात. म्हणजे तुम्हाला म्हणायचे तरी काय? बाहेर जग काय म्हणते ते. म्हणजे माझ्या आणि वहिनीचे अनैतिक संबंध आहेत असंच मला वाटतं. बोलू नका. मी किती सौम्य शब्द सांगतोय मला ते ऐका. तुमचे हे सौम्य शब्द जिवारी लागतात त्याचं काय? काय बोललीस तू? काय बोललीस? माझी शुद्धी जिवारी लागतात. जिवारी लागतात. जा आतमध्ये जाऊन बस. जा ना. यापुढे तू काय करतो?
आणि कशाबद्दल विचार करते? आता या घडलेल्या गोष्टीबद्दल. हे बघ, तू माझा चांगला मित्र आहे म्हणून आतापर्यंत तोंड बंद करून झोपलं नाही. पण आता या गोष्टी संस्कृतीच्या पलीकडे जाऊ लागले म्हणून म्हणतो, तू तुझी सुरुवात कुठेतरी दुसरीकडे कर. अरे उगाच मोठमोठ्याने ओळखून जगाला तमाशा दाखवण्यापेक्षा शांततेने आणि गोड गुलाबीने ज्या गोष्टी होतील त्यात आपल्या दोघांचा फायदा आहे असं मला वाटतं. अरे तू काही बोलत का नाही? काय बोलू? हे माझ्याजवळ बोलायलाच शब्द नाही. किती विश्वासाने वागत होतो मी तुझ्याजवळ. वडील भावासारखा मागे पण आज तू माझ्यावर नको संशय घेतला. आपल्या दोघांच्या पवित्र नात्याला तडा गेला. ठीक आहे सुखी, जातो मी, या घरातून जातो मी, पण पुन्हा कधीच या घरात पाऊल ठेवणार. येतो मी, फक्त एकदाच संमती ना. जाताना वहिनीला सांगून जायचंय मला. वहिनी वहिनी वहिनी, येतो मी. माझ्यामुळे तुमच्या उगीच या तुमच्या सुखी संसारामध्ये व्यत्यय नको. माझं काय, मी कुठे येईल. एका रस्त्यावरचा अनाथ पोर आधार दिला माझ्या मित्राने, वाढवला आणि मोठं केलं. एक चांगला नागरिक बनण्यास त्यांनी सहकार्य केलं. आज माझ्याबद्दल त्याला संशय आला आणि त्यांनीच सांगितलं म्हणून जातोय मी. सुखी राजूशी दादाला फक्त एकच सांगतो, हा राजू जगाच्या पाठीवर कुठेही असला ना तरी तुझं हित आणि हितच चिंतित. येतो मी. अरे कसलं माझ्याकडे काम पडलं. काम कसलं करण्याचं एकदम आनंदाची बातमी सांगायला. आनंदाची बातमी आणि ती कोणती रे? अरे परत चल लवकर, एकदम पार्टी देणार आहे. आज काहीतरी विशेष दिसतोय. ते नंतर सांगतो, आधी बाहेर करतात. अरे परत वाट बघतोय आपली. आज अशी बनवू शकतो की यायची. आज परतच्या सगळ्या जणांना पार्टी देणार आहे. म्हणजे कुठेतरी तुला घाबरट सापडलेला दिसतोय. तू येणार आहेस की मी जाऊ? अरे थांब रे, अरे थांब. एवढी घाई कशाला करतो? अरे एवढी चांगली पार्टी कोण सोडणार आहे? कुंदा, हे कुंदा, हे बघ, मी माझ्या मित्राच्या पार्टीला चाललोय. तेव्हा आज त्यातल्या तात्याला काही सांगू नको. येतो मी. तू आणि तात्या जेवून ये. येतो मी. पार्टीला नाही गेला तर चालणार नाही का? का गेलं म्हणून काय झालं? आणि इथे थांबून तरी मी काय करणार आहे? काय काम आहे का माझं? काम काही नाही, पण आज तुम्ही जाऊ नये असंच वाटतंय मला. पराग, सुशेल, चल लवकर, पराग वाट बघतोय आपली. चल येतो मी. सुशीलला कुठे घेऊन जाणार आहे हा चालल्यावर कुणास ठाऊक. परमेश्वर तरी माझ्याशी का कसोटी पाहतोय कुणास ठाऊक.
बिचाऱ्या राजू भाऊंना घरातून घालवून दिलं. त्याचं काय अपराध आहे? अपराधी आहे मी या घरात प्रवेश केला नसता तर आज हे घडलंच नसतं. मित्रांची अशी भयानक तातडून झाली नसती. सुशील असे स्वैराचारी बनले नसते. कुठेची पापी पावलं या घरात पडली नसती. सुशीलचं चांगल्या खानदानी बरोबर लग्न झालं असतं. त्यांचा संसार सुखाचा झाला असता. खरंच मीच कपाळ करंती. माझ्यामुळे सगळ्यांना मनस्ताप दुःख. राजू, अरे राजू, हे काढणं सुद्धा फार विचित्रच आहे. कधी म्हणून हाकेला हो देणार नाही. बाई छे, या घरातील माणसांना हल्ली काय झालंय कुणास ठाऊक. सगळ्यांनी अगदी मौन व्रत स्वीकारलेलं दिसतंय. सुनबाई, अरे सुनबाई, अगं आहेस का घरात? काय म्हणताय मामनजी? काय म्हणणार कपाळ. अगं 4 रमी क्लब शोधले. सुशीलचा कुठेच पत्ता लागला नाही बघ. पण हा आपला राजू कुठे गेलाय? अजून आलाच नाही. आले होते पण पुन्हा कधीच येणार नाही तिथं. का? त्याचं सुद्धा डोकं फिरलं की काय? अगं जातोय कुठे?
अगं फिरत असेल कुठल्या तरी ऍटमच्या पाठी टांगून दमला की येईल परत इथं. नाही मामांची, न येण्यासाठी निघून गेलेत ते. का? कारण काय? अगं कोणी सांगितलं त्याला जा म्हणून? सुशीलने. माझ्या शिलाबद्दल संशय आला त्यांना. बिचारा राजूभाऊंना दोष देऊन इथून जा म्हणून सांगितलं. तेव्हाच राजूभाऊ निघून गेले या घरातून. अगं पण आता सुशील इथं आला होता? होय, ते आले होते तेव्हा राजूभाऊ बोलत होते माझ्याजवळ. पण त्यांना भलताच संशय आला आणि चिडले ते. अरे रे रे रे, शेवटी जीवलग मैत्रीचा शेवट असा व्हावा ना. कोण राजू बिचारा, सुशीलने त्याला आश्रय दिला म्हणून राहिला इथं. पण शेवटी त्याला आपल्याच हातून त्याला बाहेर काढलं. काय म्हणावं या आपल्या सुशीलला? कुठलं फूल भरले त्यांच्या डोक्यात कुणाच ठाऊक. दिवसेंदिवस माणुसकी विसरू लागलेत ते. अगं पण आता कुठे गेलाय तो? पार्टीला. तो जीवन आला होता इथं. मी जाऊ नका म्हणून विनवणी केली, पण माझं ऐकलं नाही त्यांनी. म्हणजे आज सुद्धा काही लवकर येण्याची चिन्ह दिसत नाही. शिवाय स्थळ घरी येईल याचा सुद्धा काही भरोसा नाही. कुठल्या 7:30च्या फेऱ्यात अडकलाय माझा पोर कुणाच ठाऊक. मामांची, आता काय करू? हे असले दैवाचे खेळ पाहण्यापेक्षा मला मरण का देत नाही कुणाच ठाऊक. असंच वाटतंय हो मला. रडू नकोस पोरी. अगं संकटावर मात करण्याचा प्रयत्न कर. अगं त्यातून मार्ग निश्चितच मिळेल आपल्याला. मार्ग मिळेल, पण कधी? हल्ली हे नेहमी असंच वागतात. एखाद्या दिवशी भांडण झालं तर दुसऱ्या दिवशी सुखाच्या शब्दांनी ओलावा मिळतो मनाला. पण इथे सुखाने पळ काढलाय आणि दुःख रोखून उभं राहिलंय. काय होणार आहे यापुढे कुणाच ठाऊक. अगं शांत हो, शांत हो. अगं मला कळते. अगं पण मी तर त्याला काय करू? अगं आज सकाळपासून सुशीलला शोधण्याचा प्रयत्न केला. अगं या माझ्या पायांचा आटापिटा केला, पण तो मला कुठेच सापडला नाही. तुमच्यासारखा धीराचा मेरू म्हणली तिथे नाव मी झाला. तिथे मी तर एक दुबळी स्त्री. मामांची, आता काय करू मी? माझ्यातील बळ आता संपलंय. जीव व्याकुळ झालाय हो या जीवघेण्या दुःखांनी. गगनात उंच भरारी मारू पाहणाऱ्या पक्षाचे कुणी त्याने निर्दयतेने पंख छाटून तो गाळा लावून धरणीवर कोसळावा, तशी स्थिती झाली हो माझी. असा जीव सोडू नको. अगं तू दुबळी असली म्हणून काय झालं? अगं गरुडात उडता येत नाही म्हणून चिमणी उडण्याचं सोडून देते का? आता ती आपल्या शक्तीप्रमाणे धडपड करीतच असते. अगं छोटं का जीवन होईना ती जगतच असते ना. जगण्यासारखं जीवनात काही शिल्लक राहिलं नाही मामांची. मग जगण्यात तरी काय अर्थ आहे? सकाराम झाली कार आहे तुमच्या नावाची. मास्टर जरा वाचून दाखवा. हा मला तुमचं इंग्लिश काही समजत नाही ना.
आणि आमची सुनबाई सुद्धा, तिला सुद्धा काही वाचता येत नाही. जरा तुम्ही वाचून दाखवा. ठीक आहे. हे पहा, इंदिराबाई जास्त आजारी आहे. मला ताबडतोब बोलावलेला आहे आणि दान करणाऱ्याचे नाव आहे सदानंद गुरव. बरं, येतो मी. नमस्कार. हो, या या. मामांची ह्या इंदिराबाई कोण? अगं तुझी सासू, माझी पत्नी सुनबाई. काय करून आला? अगं माझी मनस्थिती अगदी सुधारलेली आहे. अगं इकडे हा असा सुशील आणि तिकडून ही अशी दार आली, म्हणजे नक्कीच ती आभारी असणार. शिवाय सध्याप्रमाणे काय केले आहे तो विनाकारण का करणार नाही. हे बघ, सुशील आला इथं की त्याला सांगतो आणि जातो. मग आज जाणार तुम्ही? अगं गेलंच पाहिजे, न जाऊन कसं चालेल. हे बघ, मी गावी जातो आणि तुला तिथे घेऊन येतो. येऊ काय? आता सुशील बघा कसं करतोय. मला घरी घेऊन जा लवकर. पुन्हा मला फसवलेलं दिसतंय का? तुम्ही फसवलं तुला. जीवनने फसवलं. परागचं नाव सांगून पार्टीला घेऊन गेला. पण पराग तिथे नव्हता. काय जीवनने माझं नाव सांगितलं? हो. अरे पण याबद्दल मला काहीच माहित नाही. आता तू बाहेर भेटला तेवढं. पराग सुद्धा तू काय नाही. जीवनने दारू मध्ये विष केला आणि दारू मला प्यायला दिली. मी दारू प्यायली आणि माझं जळू लागलं. मला घेरी येऊ लागली. मी कसा बसा उठलो आणि खाली येऊन पाहतो तर काय तिथं कोणीच नव्हतं. सगळे पडून गेले. पराग बरं झालं. तुम्हाला रस्त्यात भेटलं असतो. अरे देवा, बाई काय करू आपण? अगं ह्याला आपण लवकर हॉस्पिटलला घेऊन गेलं पाहिजे. आता मी टॅक्सी घेऊन आलो. मी इथेच थांबलो. माझ्या पोरा मित्राने फसवला. कुंदा राजू कुठे आहे? त्याला खूप बाहेर घालवला ना. माझ्या राजूला बाहेर घालवला. बोला माझ्या अपराधाची शिक्षा मला भोगायला लागणार. नाही
बाई हे सुनबाई अगं बाहेर ये जरा. पोरी अगं आता किती दिवस कोंडून घेणार आहेस का अंधाऱ्या रात्री? आता हळूहळू हे दुःख विसरण्याचा प्रयत्न कर. कशी विसरू मी त्यांना? महामंत्री विसरण्याचा प्रयत्न करू लागले की त्यांची मूर्ती सारखी डोळ्यासमोर दिसू लागते. त्यांनी आधार दिल्यापासूनचा सगळा चित्रपट डोळ्यासमोर तरळू लागतो. माझं ऐक पोरी, माझ्याबरोबर तू आमच्या गावीच येत. असं तू इथे एकटी कशी राहणार आहे? अगं परवाच पत्र आलंय, सुनबाईंना घेऊन या म्हणून बरोबर. मग तू येणार ना माझ्याबरोबर? तुमच्या बरोबर? हो. सुशील नाईक ते एकटं ठेवून? नाही नाही मामाजी, ते शक्य नाही. अगं वेगळे पोरी, अगं सुशील आता राहिलाय का इथं या आपल्या जगात? अगं वाईट लोकांच्या संगतीनं त्यांना आपला जीव गमावून बसला. तू आता सगळं विसरून मन खंबीर करून तू माझ्यावर निघण्याची तयारी करतो. नाही मामाजी, ते आता शक्य नाही. हे पांढरं कपाळ घेऊन मी तुमच्या बरोबर तिकडे येणार नाही. ओ सासूबाई काय म्हणतील? वेडे पोरी, अगं जगाची किंमत तुम्ही करावी, दुबळ्यांनी. अगं लोकांना घाबरून या व्यवहारिक जगात आपला निभाव लागणार नाही. अगं तुझ्या सासूबद्दल म्हणशील तर ती फार चांगली आहे. अगं तुझा पाहून तिला आमच्या सुशीलच भेटला याचा आनंद होईल. यापुढे तीच तुझी आई आहे बेटा. आईचं छात्र म्हणजे बिनमोल देणं, वृक्ष छाया देईल, फळ आल्हाद देईल, सूर्य तेज देईल, चंद्रमा आपली शीतल सुद्धा देईल. पण मातेच्या छत्राखाली या सुखाचाच लाभ होईल. या मायेची सर दुसऱ्या कुणालाच येणार नाही बघ. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असतो असं म्हणतात ना, त्याचं हेच कारण आहे. नाहीतरी मी दरिद्रीच आहे मामाजी. यापुढे देवनिरीत तिथपर्यंत जाणार आहे मी, जीवनाच्या अंतापर्यंत. नाहीतरी जगण्यासाठी राहिलंय काय आयुष्यात? देव माणसासारखा जीवनसाथी लाभला होता सुशीलच्या रूपानं, पण त्या निष्ठुर दैवाने ते सुख सुद्धा मला लाभू दिलं नाही हो. अर्ध्यावरच माझी संसार नौका तोडून फोडून टाकली त्याने. तुझं दुःख कळतंय माझं. अगं पण त्याला आता मी तरी काय करू? अगं मला काय कमी दुःख झालंय तरी सुद्धा सगळं जबरदस्तीनं मन मोठं करून मी हे सगळं सहन करतोय ना. आता तू कसलाही विचार न करता माझ्याकडे निघण्याची तयारी कर. मामाजी माझं ऐका तुम्ही. सांग कोणी? अगं आता तुझ्याशिवाय कोण आहे मला? अगं तू माझी सून नाहीस तर तू माझा सुशीलच आहेस. सांग तुझ्या मनात काय असेल ते अगदी मन मोकळेपणाने बोलून टाक. तुम्ही आज चला देवगडला. सासूबाईंना समजावून सांगा. त्यांना पुढच्या महिन्यात इथं घेऊन या. मग मी सुद्धा त्यांची क्षमा मागेन. मग आपण जाऊ सगळे मिळून देवगडला. मी वचन देते मामांची,
त्यावेळी अवश्य येईन मी. पण प्रथम तुम्ही जाऊन घेऊन या सासूबाईंना इथं. जशी तुझी मर्जी बेटा. यापुढे मी तरी काय बोलणार. बघ तू राहणार नाही एकटी. मला कोण खाणार आहे इथं. घाबरून जीव वाचवून तरी कोणासाठी जगायचंय. आमच्यासाठी तुला जगावंच लागेल. अगं पिकली पाना आम्ही. काळाच्या झंझावातानं कधीतरी गळून पडला. अगं तोपर्यंत आता तुझ्याच आधारावर जगणार आम्ही. त्या आशेवर. आशा ही कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे असते मामाची. कोळ्याचं जाळं दिसायला तितकं नाजूक असतं, पण त्यात माशी एकदा का अडकली की ती सुटणे कठीणच. ती सुटायची जेवढी धडपड करते ना तेवढी अधिकच गुंतली जाते. व तसंच झालंय हो माझं आणि तुमचं सुद्धा. मग तुझा निर्णय हाच समजू मी. हो मामाजी. ठीक आहे जातो मी. हे बघ तू माझी ती प्रण घेऊन ये. मामाजी नमस्कार करते. आता काय तुला मी आशीर्वाद देऊ. आयुष्यमान हो. थोडा सुशील. अरे कसलं दुःख घेऊन गेलास तू ह्या आबा तात्याला. अरे खरं म्हणजे आम्हीच जायचं, पण तूच आमच्या आधी कुठेतरी तोंड लपून बसलास कायमचा. का पोरा. अरे का असा दुष्काळ झाला. का नाराज असतो आमच्यावर. अरे तुझ्या जन्मीचा सुख घेतो राजा. अरे तो हसतोय, पण हा तुझ्या आवाजी तात्या रडतोय तुला. तुला दाई दिशा हुनकल्यासारखा. महिन्याच्या आत परत येतो मी इथं. जरा तू इथं जपून राह. हा आल्यानंतर तुला मात्र मी घेऊन जाणार आहे. येतो. चला मामाजी. हो माझी काळजी करू नका. गेल्याबरोबर पत्र पाठवा. हो मी वाट पाहते पत्राची. हो सुंदर. अगं आज मी इथून जातो, पण माझा जीव सगळा इथंच गुंतलेला आहे. येतो मी. तू स्वतःची काळजी आणि असं रडत बसू नको. हे बघ पैसे ठेवले मी तुझ्या सुशीलच्या बॅगेत. आणि आता तू मन गंभीर कर. येतो मी. स्वतःची काळजी. मामाजी सुशील. काळाचा विचित्र खेळ झाला हो तुमच्या आणि माझ्या आयुष्याचा. स्वप्नातही घडू नये प्रत्यक्षात घडलं. सुखासाठी धाव घेतली, पण नशिबी आलं ते वैराट वाळवंट.
वहिनी सुशील आहे का घरात? आज एकदम बदलून आले. सुशीलचा शब्द खरा केला म्हणून स्वतःच्या कमाईची सच्च्या कामाच्या पैशाची भेट घेऊन आलो. त्याला लग्नात भेट दिली नव्हती. शिवाय हे पेढे तुम्हा दोघांचे तोंड गोड करणारे. सुशील कुठे गेले? बाहेर गेलाय का? हो, बाहेर गेले. मग येईल इतक्यात. मंगेश, ते आता कधीच येणार नाही. म्हणजे भांडण झाले की काय तुमचं? राग कमी झाला का येईल तो? नाही मंगेश, ते आता कधीच येणार नाही. कोणालाही दिसणार नाही. सर्वांना सोडून गेले. सुशीले जग सोडून गेले. मंगेश, सुशीले जग सोडून गेले. खोट आहे. वहिनी, काय झालं का? असं काय झालं? सुशील राजा का रागवलास तू माझ्यावर? आम्हाला असा फोन का करून का? हा मंगेश माणसाचा अरे उकिरड्यावर आयुष्य फेकलेलं आहे. तू त्या घाणीतून मला बाहेर काढली. त्या दिवशीच्या रागानं चांगला नोकरीला लागल्याशिवाय कोण दाखवला सुशील माझ्या देवा. 2 महिन्यापूर्वीच मला चांगली नोकरी लागली. चिंचोडला म्हटलं 2 दिवसाची रजा काढून तुला चांगलं भेटा.
या आनंदाची बातमी तुला सांगा. तिला कोण बरं कोण नाही. ही अल्पशी भेट आहे. पण आज तू तोंड लपवून बसलास अनंत. कुठे शोधून म्हणजे तुम्हाला याबद्दल काय म्हणजे काहीच माहिती नव्हतं. मी गेले 3 महिने चिंचवडलाच होतो. ह्या गोष्टीला किती दिवस आहे? सुशील आजारी होता. मग ती अचानक अचानक म्हणजे काही दगाफटका की अपघात? काय सांगू म्हणजे गेले 2 महिने त्याला घाबरटी व्यसन लागली होती. व्यसनी मित्रांच्या जाळ्यात सापडले होते ते आणि शेवटी त्यातच त्यांचा अंत झाला. सुशील आणि व्यसन कोण होते ते मित्र? तुम्ही होता त्याला? चांगली एक होता जीवन आणि दुसरा पराग मुजुमदार. जीवन आणि पराग मुजुमदार? पण त्यांनी बळी घेतला आपल्या सुशीलचा. दारूचं व्यसन लावून राजूबद्दल उगाच खोटं नाही सांगितलं. त्यांच्या मनात गैरसमज पसरवला. त्यामुळे चिडून राजूला सुद्धा घरातून घालवून दिलं त्यांनी. सुशीलच्या निधनाबद्दल दिवशी जीवन आला होता इथं. सुशीलला म्हणाला आज पार्टी आहे तेव्हा पार्टीला चल. मी जाऊ नका म्हणून विनंती केली. पण सुशील माझं आणि थोड्या वेळात सर्वांना सोडून निघून गेले. फक्त 2च शब्द उच्चारले त्यांनी की मला मित्रांनी फसवलं. शेवटी त्यांच्या प्रेताचं पोस्टमॉर्टम केलं. तेव्हा डॉक्टरांनी रिपोर्ट दिला की सुशीलवर विष प्रयोग केल्यामुळे मृत्यू आला आहे. सुशीलवर विष प्रयोग? माझ्या सुशीलवर विष प्रयोग? का आणि कशासाठी? का मारलं त्या देव माणसाला तरी? सारे जीवन आता नाही सुद्धा तू माझ्या ममतेच्या हातून मारला. मी वाढलं त्या रेकॉर्डिंग जाऊ शकतो. आता तुमच्या हाती बाहेर काढल्याशिवाय सगळा जाईल सगळा संपताय. हेडिंग येतात. हेडिंग आहे दुसरं कोणी नाही ना? ओळखलं नाहीस? पराग मुजुमदार. तुला चांगलंच माहितीये तरी सुद्धा सांगतो. माझ्या प्रतिज्ञेचा शेवटचा प्रवेश पूर्ण करण्यासाठी. तुझी प्रतिज्ञा अजून पूर्ण झाली नाही. प्रतिज्ञा पूर्ण होतच आली आहे. आता फक्त राहिली ती लालसा. शेवटी आपल्या म्हणण्याप्रमाणेच केलं. मला देशधडीला लावलं तरी अजून समाधान झालं नाही तुझं. माझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुझ्या आयुष्याचे वाघोडे काढले. हा झाला माझा अर्धा विजय. पण अजून संपूर्ण विजय होण्यास आता काही क्षण बाकी आहेत. या क्षणाची सुशीलच्या मरणापासून मी अगदी आतुरतेने वाट पाहतोय. आज तीच वेळ आली आहे. अगदी जवळ.
पराग अरे कुठे मिळणार आहे ते बाप माझ्यासारख्या गरीब गाईला का सोडतोस तू का उत्तर आहे माझ्याकडे. अगं माझ्या भावनांची तू उपेक्षा केलीस. अगदी स्पष्ट शब्दात सांगतो मी तुला, माझ्या बरोबर लग्न करायला नकार दिलास तू. अगं त्याच दिवशी हा 7 दिवसला गेला आणि तुझ्या सर्वस्वाची होळी करण्यास डूब धरून बसला. पहिला डंक मारला तो तुझ्या सौभाग्यावर. म्हणजे काय सर्पा सुशीला मीच मारलं आणि सही सलामत सुद्धा सुटलो. सगळं कारस्थान जीवनच्या नावावर करून घेतलं, अगदी बिनबोंबाट. आणि बिचारा सुशील त्यात बळी पडला आणि दुर्दैवी जीवन पोलिसांच्या सापळ्यात अडकून तुरुंगाच्या आड गेला. काय गंमत आहे पहा ना. कर्म करतो तो अगदी बिंदास फिरतो आणि आपल्या भरपूर मात्र जन्माची अद्दल घडवतो. वाईट वाटतं त्या बिचाऱ्या सुशीलचं. त्याला सांगून सुद्धा तो ऐकला नाही. तुझ्या बरोबर लग्न केलं त्याने. बघ मला माझ्या वाटेने जावं लागलं. अरे माशा जीव घ्यायचा होता. बिचाऱ्या सुशीलला मारून तुला काय मिळालं. अगं कळेलच आता तुला. अगं तुझे हे पांढरे कपाळ पाण्यात जे सुख आहे ना, ते सुशीलला मारल्याशिवाय कसं काय मिळणार होतं मला. बघ आता किती छान दिसतेस तू, माझ्या मनात रचलेल्या नाटिकेसारखी. मी तुझ्या पाया पडते रे, पण यापुढे तरी मला सोडू नकोस. अगं आता तुझ्याबद्दल माझ्या मनात दया येणं शक्यच नाही. कारण त्यावेळी तू माझा अपमान केलास. नाही शब्दाने माझी अवहेलना केलीस. हे तू विसरली असशील, पण मी विसरलो नाहीये. कुठल्या तरी पोरीने मला आतापर्यंत नकार दिला नव्हता, पण तुझ्यासारख्या एका भिक्काडीने मला नकार दिला, उपेक्षा केली माझी. नाहीतरी तुझ्या बरोबर लग्न करून कुठल्या सुखाच्या राशीवर ठेवणार होतास मला. तो विचार करण्यात आता काहीच अर्थ नाहीये. आता निदान अशी विधवा तरी झाली नसतीस, अशी रडत राहिली नसतीस. 2 वेळेचे 4 घास सुखाने खाल्ले असतेस. बस आता तरी जा इथून. एवढी कंटाळलीस. अगं मी तुझ्यासोबत लग्न करणार नाहीये. आता जरी तू तयार झालीस तरी, कारण गुंगलेल्या फुलाला उचलून पुन्हा कवटाळणारा माणूस मी नाही. आता माझ्या आसुरी सुराचा शेवट आहे आणि मी तो याच ठिकाणी संपवणार आहे. चाल बेडरूम मध्ये चाल. कुठेतरी धावा. रॉकेट कुणाचं? माझं मन लहानपणापासून माझ्या गळ्यात आहे ते. मग हा फोटो कुणाचा त्यात? आईचा. पाहू तुझा हात. तीच खूण. शेवटी माझ्यावरच उलटला हा डाव. आज पराभूत झाला हा पराभूत झाला. म्हणजे ते माझं लॉकेट. ते पराग माझं लॉकेट ते. दोन्ही लॉकेट घे कुंदा. प्रभा ही दोन्ही लॉकेट तर सारखीच आहेत.
एका चेहऱ्याचा फोटो असलेली. आणि ही प्रभा कोण? ही प्रभा कोण? आता कुठल्या शब्दाने सांगू मी तुला ही प्रभा कोण? म्हणजे मी कोण आहे? मला ओळखतोस तू? अगं यापूर्वी तुला ओळखलं असतं तर असं झालं नसतं. पण सुदैवाने आज ओळख पटली. कोण आहे मी? सांग बरं, कोण आहे मी? अगं तू माझी धाकटी बहीण आहेस. काय सांगतोस मला? हे सत्य आहे. होय, हेच सत्य आहे. जवळजवळ 20 वर्षापूर्वीची दर्दभरी कहाणी आहे ही. रांजण गावात एक प्रसिद्ध गृहस्थ राहत होते. त्यांचं नाव माधवराव मुजुमदार. पत्नी आणि 2 मुलं असा सुखी संसार होता त्यांचा. मुलगा होता त्यावेळी 11 वर्षाचा आणि मुलगी असेल 4 वर्षाची. अगं एके दिवशी भीमनाथाच्या यात्रेला दोघं पती पत्नी आपल्या मुलांना घेऊन गेले होते. तो दिवस होता यात्रेचा. अगं त्यात नवी नवी खेळणी करण्यात ती 2 मुलांची अगं स्पर्धाच लागली होती. त्याच दिवशी नवीन करायला दिलेली 2 लॉकेटं माधवरावांनी आपल्या मुलांच्या गळ्यात घातली. त्यामध्ये आपल्या पत्नीचे 2 फोटो घातले आणि दोघांनाही सोमनाथाच्या त्या देवळात दर्शन घेतलं. आणि त्या तुडुंब गर्दीतून वाट काढत बाहेर पडले. इतक्या आरडाओरडा सुरू झाला. सगळी माणसं इकडे तिकडे पळू लागली आणि वाट मिळेल तिकडे पळू लागली. लुटारूंनी 4ही बाजूने हल्ला केला होता. पळापळ आली आणि धावाधाव पळापळ सुरू झाली. अगं गोळीबार सुरू झाला. माधवराव त्या 2 मुलांना आणि पत्नीला घेऊन कसे कसे पळू लागले. पण दुर्दैवाने मात केली. एक गोळी माधवरावांच्या पत्नीला लागली. माधवराव झटकन तिकडे पळाले. अगं त्यांना आपल्या मुलाचे भानच राहिले नाही. इतक्यात गोंधळातून उधळलेली बैलगाडी माधवरावांच्या अंगावरून गेली. पण तो छोटा मुलगा आपल्या चिमुकल्या बहिणीचा हात सोडून आपल्या आई वडिलांकडे धावला. पण नियतीने आपला खेळ आधीच खेळला होता. माधवराव आणि त्यांच्या पत्नीची जीवनज्योत मावळली होती. तो मुलगा ते दृश्य पाहून असह्यतेने किंचाळू लागला. पण त्याला काही वेळाने आपल्या छोट्या बहिणीची आठवण झाली. अगं तो तसाच मागे फिरला आणि तिला शोधू लागला. ती चिमुकली मुलगी 2री 3री कोडी नेसून तू होतीस का? तू होतीस प्रभा, माझी धाकटी बहीण. आणि तो अभागी मुलगा 2रा 3रा कोडी नेसून मी होतो. आई वडिलांना मुकलेला आणि धाकट्या बहिणीला चुकलेला अभागी रस्त्याने फिरू लागलो. अगं कोणी दया येऊन दिलं तरी खाऊ लागलो. रस्ते भेटेल त्याला विचारू लागलो, अहो इथे जाताना एक छोटी मुलगी दिसली का? परंतु प्रत्येकाकडून उत्तर हे नाहीच मिळालं. कोणी छोटी मुलगी रस्त्याने जाताना पाहिली तर धावत जाऊन तिला पाहू लागलो. माझी खात्री होती गळ्यातील लॉकेट वरून मी माझ्या बहिणीला ओळखू शकेन. एक दिवस एका लॉरीतून मी मुंबईला आलो. काही दिवस टॅक्सी पिसून स्वतःच पोट चालवू लागलो. इतक्यातच मला एका गँगची ओळख झाली. त्या गँगचा जो मुख्य होता त्याचं नाव होतं राजूदादा. त्या राजूदादाच्या गँगचा मी प्रमुख झालो.
2 वर्षापूर्वी राजू दादा स्कूटर अपघातात वारला. तेव्हापासून लोक मला पराग दादा म्हणून ओळखू लागले. हाय रे देवा, किती विचित्र ताट्यातून, किती आश्चर्यकारक भेट ही बहीण भावाची. हे पहा, अगं मी लहान असताना माझ्या वडिलांनी माझ्या मनगटावर कोरलेलं नाव पराग मुजुमदार. योगायोगाने गेल्याच वर्षी माझी आणि जीवनची भेट झाली. त्याच्या घरी येणं जाणं सुरू झालं माझं. तू दिसलीस मला, किती सुंदर मुलगी दिसली. लग्न करायचं तर हिच्या सोबतच, पण तू मला लग्नाला नकार दिलास आणि मी दुखावलो गेलो. आणि पुढे भीषण नाट्य घडलं. आता काय त्याच घडणारं घडून गेलं, होणारं होऊन गेलं. पण कुणी केलं हे? अगं मी केलं. त्या परागने स्वतःच्या बहिणीला माणसातून उठवलं. मायेचा फक्त आधार या जगातला त्याचा, पण तिच्या जीवावर उठलो मी. ती हरवली होती तेव्हा प्रभा असा आक्रोश करणारा मी वयात आल्यावर तिच्याच प्राप्तीची अभिलाषा करू लागलो. तिचा वैरी झालो, जन्माचा दावेदार झालो. जिथं सुख शोधण्याचा प्रयत्न केला, तिथे दुःखच हिरावून तुझ्या पदरात दिलं. अगं वेश्याच्या बाजारात विकण्याचा प्रयत्न केला मी तुला. सुशीलचा बळी घेऊन तुझ्या कपाळी विधवेचं रूप दिलं. अगं एवढं नीच कार्य करून आज शेवटी तुझ्या शिलाचा आस्वाद घेण्यासाठी आला. आणि नाही आता माझ्यासारख्या पाप्याला जगून काही उपयोग नाही. बहीण भावाचं हे किती गोड असतं ना आता. पण मी तर कसला भाऊ, चांडाळ नीच नराधाम. स्वतःच्या पाठच्या बहिणीला माणसातून उठवणारा, तिचं जीवन बरबाद करणारा आणि तिच्या शिलावर घात करणारा राक्षस आहे मी पराग मुजुमदार, एक कुप्रसिद्ध दादा पराग मुजुमदार. अरे कसला रे मी पराग? अरे मी तर एक पापी आहे. अरे लाथेने तुडवा मला, तुकडे तुकडे करा माझे आणि त्या गिधाडांना खायला घाला. स्वतःच्या रक्ताच्या बहिणीकडे पापी वासनेने पाहणारा माझे डोळे फोडून टाका. त्याच्यात काचा करा, त्यात काचा भरा. मी पापी आहे, पापी. पराग कोण पराग? कोणी नाही इथे पराग. हा एक पापी तरुण. अरे नियतीच खेळ खेळली असा, त्याला तू तरी काय करणार रे? काही बोलू नकोस, कोणी काही बोलू नका. थाप झाला आता मला. आज हा पराग पराभूत झाला. दुसऱ्याची क्रूर चेष्टा करणाऱ्या परागची आज दैवाने चेष्टा केली, त्याचा पराभव केला आहे. आतापर्यंत या परागला पराभव हा माहीतच नव्हता, पण आज हरलो रे मी देवा. आतापर्यंत मी तुला कधीच नमस्कार केला नाही, पण आज नमस्कार करतो. जिंकलास रे तू आणि हरलो मात्र मी. माझ्या लाडक्या बहिणी प्रभा बेटा, तुझा आबाजी भाऊ थोरला भाऊ पराग बरं का मी.
अगं तुझ्या या दुर्दशेला कारण तुझा हा भाऊ आहे. तुला विधवा करणारा आणि तुझ्या प्रेमाचे चेष्टा करणारा हा भाऊ आहे तुझा. बस आता एकच निर्णय, हे काळं करून यापुढे कोणालाही दाखवायचं नाही. आज हसत हसत पराभव स्वीकारला आहे या परागने. सुंदा अगं सुशीलच्या बोटाचा हार कसा काय पडला? काय केलं ते पराग? शेवटच्या या दादाला एकदा दादा म्हणून हात मारलो. या शेवटच्या क्षणापर्यंत अशी नको रडू. तुझ्या लाडक्या भावाला शेवटचा दादा म्हणून हात मार. दादा आला होता. परागीता आला होता. सुडाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आला. पण जन्मांतरीचं नातं सांगून गेला हो. या अनंतात निघून झाला. मंगेश पराग माझा सख्खा भाऊ होता रे. सख्खा भाऊ.